Three, two, one. Hello student, welcome to the first year diploma applied mathematics lecture series. Student, this is the lecture number 17, a derivative. In last lecture number 16 मध्ये आपण बघितलं होतं how to find the derivative of function raised to function. फंक्शन रेस्ट टू फंक्शनचा पॉवर जर फंक्शन असेल तर डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते आपण मागच्या लेक्चरला बघितलं. ओके, आणि त्यावरचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. जाऊया पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. find dy by x if y equal to tan x raised to x plus x raised to tan x. ओके, दिलेला प्रॉब्लेम लिहून घेऊया. y equal to tan x raised to x plus x raised to tan x. आता आपण जो प्रॉब्लेम सोडवला तसंच प्रॉब्लेम फक्त दोन प्रॉब्लेम एकत्र केले बा, tan x raised to x आणि प्लस x raised to tan x. मग असे प्रॉब्लेम सोडवायचे कसे, इथे डायरेक्ट लॉग घ्यायचा नाही. मग याला u माना, याला v माना, म्हणजे लेट y इक्वल टू हा झाला u, हा झाला v. बरोबर समजतंय का. आणि जर मी याचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय तो dy बाय dx इक्वल टू du बाय dx प्लस dv बाय dx. त्याला इक्वेशन 1 समजतंय का. म्हणजे जे पहिलं आहे त्याला u मानला, दुसऱ्याला v मानला. ओके, आणि y इक्वल टू काय u प्लस v. ओके, यालाच असं लिहिता येईल du बाय dx प्लस dv बाय dx. आता जसं आपण पॅरामेट्रिक फंक्शन सोडवलं तर तसंच u काय तुमचा tan x रेज टू x आणि v काय आहे करेक्ट x रेज टू tan x. ठीक आहे. आता हे दोन्ही आपण सायमल्टेनियसली सोडवणार आहोत. आधी u चं काढून घ्या, नंतर v कडे. डिफरंट टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घ्यावा लागेल, बरोबर ना. पॉवर रेस्ट पॉवर आहे, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. फाइंड log u equal to log of tan x raised to x. Okay, use log of x raised to n log x. काय पुढे येईल हा x इथे, म्हणजे काय येईल ते log u इक्वल टू x log of tan x. झालंय. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, डिफरन्शिएट with respect to x, hence derivative of u with respect to x equal to derivative of x log of tan x u v. u हे तुमचा x लक्ष द्या आणि v हे तुमचा tan x. ओके, v काय तुमचा tan x आणि v तुमचा x. आणि इथे log u आहे ना, log u इथे log ते नेहमीप्रमाणे फॉर्म्युला यूज करायचा आहे.
अतिशय महत्वाचा फॉर्म्युला, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स इक्वल टू 1 अपॉन एफ ऑफ एक्स आणि परत एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह. ओके, 1 अपॉन यू लॉग यू, 1 अपॉन यू परत यू चा डेरिव्हेटिव्ह du बाय dx. आता इथे u इंटू व्ही यूज करायचा आहे. u इंटू व्ही माहिती आहे तुम्हाला, असं गृहीत धरून मी डायरेक्ट यूज करतो. x कॉन्स्टंट d बाय dx ऑफ लॉग ऑफ tan x प्लस log of tan x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ x u इंटू v यूज करतोय, प्रॉडक्ट रूल. Hence we get equal to x log tan x चा डेरिव्हेटिव्ह परत 1 अपॉन f of x म्हणजे 1 अपॉन tan x आणि परत डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x आहे ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ x tan x चा डेरिव्हेटिव्ह प्लस log ऑफ tan x आणि f of x चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू x tan x 1 अपॉन tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे, sec स्क्वेअर x प्लस log tan x. आणि इथे 1 अपॉन u du बाय dx. ठीक आहे, म्हणजे जिथे असं लिहिता येईल x sec स्क्वेअर x अपॉन tan x प्लस log ऑफ tan x. त्या u ला इकडे आणा, इथे आणावं लागेल, म्हणजेच du बाय dx इक्वल टू u इंटू ब्रॅकेट x अपॉन tan x प्लस log ऑफ tan x. आता हा जो u दिसतोय तुम्हाला, हा u वरती u काय तो पुट करायचा, काय u पहा आहे का, काय u बघा, u इक्वल टू tan x रेस टू x, tan x रेस टू x, tan x रेस टू x ब्रॅकेट x sec स्क्वेअर x अपॉन tan x प्लस log ऑफ tan x. हा झाला तुमचा du बाय dx. आता du बाय dx काढल्यानंतर आपल्याला v काढायचा, du बाय dx. ठीक आहे, तर खालीच लिहूया, कारण की v इक्वल टू काय, v इक्वल टू सांगा, v इक्वल टू x रेस टू tan x. परत टेकिंग, करेक्ट, टेकिंग log on both side. log on both side. v घेतला, पहिला u घेतला, आता v घेतोय, सेम प्रोसेस करतोय आपण. log v log of x रेस टू tan x. आता tan x पुढे येईल, बरोबर. पहिला प्रॉब्लेम सोडवलेली स्टेप त्या फॉलो करा, tan x टू log x. डिफरन्स आहे with respect to x. hence x म्हणल्यावर काय तो d by dx of log v equal to d by dx of tan x log x. u आणि v, हा u tan x, v log x. ओके, आता u इंटू v काही विद्यार्थी विसरले असतील तर तो मागे du v इंटू v प्रॉडक्ट रूल, u कॉन्स्टंट v चा डेरिव्हेटिव्ह प्लस v कॉन्स्टंट u चा डेरिव्हेटिव्ह
ओके. आता लॉग च माहिती आहे, वरती फॉर्म्युला दिला होता लॉगचा, 1/v आणि परत v चा डेरिव्हेटिव्ह dv बाय dx इक्वल टू काय, u tan x constant डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x constant डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. हा u इंटू v रूल आहे, काही एकदम सोपा आहे बघा. tan x तसाच ठेवायचा आहे, log x चा डेरिव्हेटिव्ह आता उलट करायचं, log x इथे आणि tan x मध्ये प्लस साइन द्यायचे. hence we get tan x log x चा डेरिव्हेटिव्ह काय, 1/x प्लस log x tan चा डेरिव्हेटिव्ह sec square x. hence we get equal to tan x इथे 1/v dv by dx. ओके, हा v इथे म्हणजे इथे ब्रॅकेट मध्ये असं लिहू शकतो v tan x अपॉन x, हा x इथे डिनॉमिनेटरला लिहायचा, log x sec square x. ओके, आणि इथे काय राहतो फक्त dv बाय dx. तर v तुम्हाला माहिती आहे, v काय तुमचा आताच लिहिला होता, पण v काय आहे, v इक्वल टू x रेस टू tan x, परत रिप्लेस करायचा v, x रेस टू tan x dv बाय dx ब्रॅकेट tan x अपॉन x प्लस log x sec square x. हा झाला तुमचा dv बाय dx. परंतु आपला dv बाय dx आणि dv बाय dx काढायचा नव्हता, तर आपल्याला काढायचा होता dy बाय dx, आणि dy बाय dx म्हणजेच काय, du बाय dx प्लस dv बाय dx. आता dv बाय dx काय आहे तो बघूया, काढला आपण आधी, काय ते tan x रेस टू x, आहे का, tan x रेस टू x, x sec square x अपॉन tan x. x sec square x अपॉन tan x प्लस काय बघूया, प्लस log ऑफ tan x, log ऑफ tan x प्लस dv बाय dx, dv बाय dx इथे जे x रेस टू tan x ब्रॅकेट tan x अपॉन x प्लस log x प्लस log x sec square x. पा हा dv त्याची व्हॅल्यू, ओके, हा dv बाय dx ही त्याची व्हॅल्यू, आणि इथे आपला भेटला dy बाय dx. समजलंय. म्हणजे जर विद्यार्थी मित्रांनो इथे दोन प्रॉब्लेम एकत्र केलेले, जेव्हा दोन प्रॉब्लेम एकत्र केले असतील तर पहिल्याला u मानायचं, दुसऱ्याला v मानायचं आहे. ओके, कदाचित आता काही क्वेश्चन पेपर मध्ये काय करतील, हा प्लस कट करतील, फक्त असं लिहू शकता काय, y इक्वल टू tan x रेस टू x, तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता असं लिहू शकता, किंवा x रेस टू tan x, म्हणजे दोन प्रॉब्लेम एकत्र केले, म्हणजे आता याचं आन्सर काय येणार, y इक्वल टू tan x रेस टू x चं काय येणार, इथे काय येईल, फक्त dy बाय dx इक्वल टू, अलग लक्षात येणार. समजलंय, म्हणजे दोन प्रॉब्लेम एकत्र केलेले आहेत. पुढचा प्रॉब्लेम, find dy by dx if y equal to x raised to x plus
साइन एक्स रेस टू एक्स. ओके. आता हेच प्रॉब्लेम असे पण विचारले जाऊ शकते, सेपरेट दोन वेगळे कसे विचारले जाऊ शकते. और ओके, फाइंड dy by dx if y equal to x raised to x. असा फाइंड dy by dx if y equal to sin x raised to x. ते तुम्ही सॉल्व करायचे, वरच सॉल्व करून द्या ना नेहमीप्रमाणे. परत y इक्वल टू काय लिहिलेले, x raised to x प्लस साइन x raised to x. काय करायचंय आताच आपण बघितलं, करेक्ट. इथे आता डायरेक्ट लॉग घेता येणार नाही, दोन प्रॉब्लेम एकत्र आहे. मग पहिल्याला u मानायचंय, दुसऱ्याला v मानायचंय. म्हणजेच y बरोबर u प्लस v. ओके. म्हणजेच याला असं लिहिता येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, u चा डेरिव्हेटिव्ह प्लस v चा डेरिव्हेटिव्ह, आणि याच्यात या व्हॅल्यू पुट करायच्या. आता पहिला u घेऊया. u काय तुमचा, u इक्वल टू x रेस टू x अँड v इक्वल टू काय, साइन x रेस टू x. तर स्टेप बाय स्टेप u सॉल्व करू. पहिला u इक्वल टू x raised to x taking log on both sides. तो काय इथे log u equal to log of x raised to x. पुढची स्टेप log काय येणार इथे, u log u इक्वल टू x रेस टू असं होतं ना, log x रेस टू x. तर रूल यूज करून x पुढे येतो, x log x. डिफरन्स सेट विथ रिस्पेक्ट टू x, hence derivative of log u with respect to x equal to derivative of x log x. इथे u इंटू v यूज करायचा आहे. आता नेहमीप्रमाणे log u चा 1 अपॉन u, u चा परत dy dx, पुन्हा फॉर्म्युला लिहित बसत नाही मी इथे. ओके, u इंटू v, x कॉन्स्टंट, log x चा डेरिव्हेटिव्ह कोणतं साइन द्यायचं, प्लस द्यायचंय, अल्टरनेट करायचे. इथे log x पुढे येणार आहे आणि इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x. तर विद्यार्थी मित्रांनो, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा नसतो, जिथे d लागलेला त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. म्हणजे हा x तसंच राहील. log x चा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे 1 अपॉन x प्लस log x dx dx 1. पहिला डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला असेल करायचा तुमचा. ओके, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ x फॉर्म्युले बघा, ज्याची पाठ असतील त्याने फॉर्म्युलेची लिस्ट घेऊन बसा, म्हणजे समजेल. पाठ करायचे फॉर्म्युले, x x कॅन्सल. ओके, hence we get 1 upon u du by dx equal to इथे राहिला 1 प्लस log x. ठीक आहे. आता हा u परत इकडे येणार, म्हणजेच काय येणार, u ब्रॅकेट 1 प्लस log x. ठीक आहे. आणि इथे राहिला फक्त du by dx. मग काय येईल, u काय तुमचा बघा, u काय x रेस टू x, x रेस टू x ब्रॅकेट 1 प्लस log x. म्हणजे जर तुम्हाला ओके एमसीक्यू पॅटर्न मध्ये विचारलं जाऊ शकतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू x, x रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह काय होतो, x रेस टू x
ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स येईल का आता? ठीक आहे, म्हणजे पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. तुम्हाला ऑर मध्ये दिला तर त्याचं पहिलं इथे फक्त dy बाय dx येईल, बाकी बदल होणार नाही. नाव व्ही घ्या. व्ही काय तुमचा? साइन एक्स रेस टू एक्स हा तुमचा व्ही बघा. व्ही व्ही इक्वल टू साइन एक्स रेस टू एक्स. व्ही काढूया. परत टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग log on both sides. काय इथे log v equal to log of sin x raised to x. नेहमीप्रमाणे परत हा पुढे x log sin x इथे log v. पुढची स्टेप अगदी बरोबर. टेकिंग सॉरी डिफरन्स सेट with respect to x. Equal to derivative of काय x log sin x. बघा हा एक x है ना, x log sin x. आता इथे u इंटू v. ओके, आता इथे मी डायरेक्ट लिहितो कारण ऑलरेडी आपण फॉर्म्युले बघितलेले आधीच्या. लॉग चा 1 अपॉन v dv बाय dx. u इंटू v x तसा लॉग ऑफ साइन x चा डेरिव्हेटिव्ह प्लस आता उलट लॉग साइन x पुढे घ्यायचा आणि x चा डेरिव्हेटिव्ह. पुन्हा पुन्हा सांगतोय फॉर्म्युले पाठ करा. ज्यांचे अजूनही फॉर्म्युले पाठ नाही त्यांनी फॉर्म्युले समोर घेऊन बसा. इक्वल टू एक्स लॉग साइन एक्स काय 1 अपॉन साइन एक्स आणि परत साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह. हा किती महत्वाचा फॉर्म्युला आहे. जसं लॉग व्ही चा 1 अपॉन व्ही परत व्ही चा डेरिव्हेटिव्ह. तसं लॉग ऑफ साइन एक्स चा काय 1 अपॉन साइन एक्स आणि परत साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह. लॉग ऑफ साइन एक्स आणि डीएक्स अपॉन डीएक्स काय 1. बघा तेच फॉर्म्युले पुन्हा पुन्हा येतात. एक्स 1 अपॉन साइन एक्स, साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स. कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येणार आहे कॉट एक्स. हा हे कॉस एक्स अपॉन साइन एक्स काय येणार आहे कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स आणि इथे ओके हा व्ही इकडे ब्रॅकेट व्ही. व्ही काय तुमचा इथे राहील फक्त डीव्ही बाय डीएक्स. व्ही काय आहे? व्ही काय विद्यार्थी मित्रांनो साइन साइन एक्स रेस टू एक्स काय व्ही व्ही साइन एक्स रेस टू एक्स एक्स कॉट एक्स प्लस लॉग ऑफ साइन एक्स. हा भेटला तुम्हाला डीव्ही बाय डीएक्स. तर विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच जर तुम्हाला विचारलं साइन एक्स रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काढा तर तो येईल साइन एक्स रेस टू एक्स एक्स कॉट एक्स प्लस लॉग साइन एक्स. म्हणजे तुम्हाला विचारलेला प्रॉब्लेम ओव्हर मध्ये इथे डी बाय एक्स इक्वल टू ही त्या सेकंड प्रॉब्लेमचा आन्सर. आता त्या व्हॅल्यू पुट डी बाय डीएक्स and dv by dx in 1. तर 1 काय बघा dy by dx equal to du by dx plus dv by dx.
मग आता डीव्ही बाय डी एक्स माहिती तुम्हाला काय डीव्ही बाय डी एक्स एक्स रेस टू एक्स बरोबर ना बघा डीव्ही बाय डी एक्स काढला आपण एक्स रेस टू एक्स ब्रॅकेट 1 प्लस लॉग एक्स 1 प्लस लॉग एक्स प्लस डीव्ही बाय डी एक्स डीव्ही बाय डी एक्स काय साइन एक्स रेस टू एक्स ओके x cot x cot x प्लस लॉग ऑफ sin x आणि हे झालं तुमचं फायनल आन्सर dy बाय dx जमेल ओके जमेल का असा एक प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्क साठी देतोय तो तुम्ही सोडून आणायचा आहे प्रॉब्लेम आहे फाइंड dy by dx if y equal to sin inverse x raised to x plus cos x raised to sin x ओके येईल का आता और find dy by dx if y equal to sin inverse x raised to x पहिला प्रॉब्लेम सोडवला तसं सोडवायचं फाइंड दोन प्रॉब्लेम एकत्र दिला पहिला आणि हा दुसरा फाइंड dy by dx if y equal to cos x raised to sin x ओके हा सोडवला म्हणजे सोडवल्यासारखेच आहे फक्त u च्या ऐवजी काय येणार आहे ते y येणार जमेल का अरे जमेल का तर इथे आपला हा फंक्शन रेस टू फंक्शनचा टाइप संपलाय तर विद्यार्थी मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा फॉर्म्युले तुमचे डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पाठ पाहिजे फॉर्म्युले जर पाठ असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम सोडवता येईल ठीक आहे तरच प्रॉब्लेम सोडवता येईल तर विद्यार्थी मित्रांनो पुढच्या लेक्चरला बघूया आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्ट ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ठीक आहे थांबूया लेक्चर हे तोपर्यंत बाय